कसे आहेत पेढे काय? हा कंदी पेढा आहे, हा कडक भाजलेला आहे. तर मित्रांनो इथे आपण आता हायवेला थांबलोय थोडं मिसळ वगैरे खायला. टेलिस्कोपमधून कसं आहे तुम्हाला शूटिंग प्लेसेस दाखवते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपला हा व्लॉग असणार आहे महाबळेश्वरची ट्रिप. तर आता सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 3:30 आणि आपण आता महाबळेश्वरसाठी निघणार आहोत. महाबळेश्वरची ही 2 ते 3 दिवसाची साधारण ट्रिप असणार आहे. तर चला आपण एक्सप्लोअर करूयात आपला पूर्ण असा व्लॉग. हा व्लॉग साधारण 2 पार्टमध्ये असा येऊ शकतो, बिकॉज एवढं सगळं कव्हर करणं एका व्हिडिओमध्ये खूप कठीण आहे. सो चला, हे बघा आता इथे बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत आणि आता मी खाली जातो, गाडीमध्ये बॅग्स ठेवतो आणि मग आपण खाली भेटूया. चला. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे तिथे, बॅग गाडीमध्ये सगळे ठेवले आहेत आणि आता आपण आपल्या जर्नीला निघतोय. तर चला गाडीमध्ये बसूयात. ट्रिप पण मी सेट करून घेतलेली आहे, म्हणजे आपलं किलोमीटर्स किती होतील ते कॅल्क्युलेट करायला बरं पडेल. तर चला निघूयात. तर मित्रांनो आता आपण निघत आहोत इथून घरून आणि इथे आता सध्या वाजलेले आहेत 4:20 झालेत. तर आता आपण महाबळेश्वरचं लोकेशन लावलेलं आहे आणि आता आपण महाबळेश्वरसाठी निघतोय. गणपती बाप्पा. तर मित्रांनो हे आपण आता ऐरोलीमध्ये आहोत, ऐरोलीमधून निघतोय. मग आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे थ्रू जाणार आहे. तर मित्रांनो हे आपण आता ऐरोलीमधून बेलापूर हायवेला लागतोय. हे आहे ऐरोली भारत बिजली अंडरपास. इथून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे. मित्रांनो इथे आपण आता तुर्भ्याला पोहोचलोय. इथे रस्त्यांचे खूप काम चालू आहेत म्हणून आपल्याला भरपूर सारे डायव्हर्जन्स आणि थोडा नॅरो रोड भेटणार आहे. एकदा आपण नेरूळ क्रॉस केलं की आपल्याला चांगला रस्ता भेटेल. तर मित्रांनो इथे आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे जे आहे तिथे आपण जॉईन होतोय आणि इथून आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट झालोय. तर आपण एवढे सकाळी निघालोय, आता 5:07 झालेले आहेत. तर आपल्याला ट्रॅफिक तर मिळणारच नाहीये. लवकर निघायचं हेच एक मेन कारण आहे की आपल्याला ट्रॅफिक अवॉइड करायची आणि आपला डिस्टन्स आहे, जो पूर्ण डिस्टन्स आहे तो आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचा आहे. साधारण 260 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे आपला महाबळेश्वरपर्यंत. तर चला आपण पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो अशा प्रकारे इथे घाट आता सुरू झाला आहे, म्हणजे आपण लोणावळ्यात एंटर होतोय. 2 किलोमीटर नंतर आय गेस आपण लोणावळ्यात एंटर होतोय. तर मित्रांनो आता मागे आपण इथे एक टोल सोडला, रेकॉर्ड नाही झालं बट त्या टोलवरती आपण आता जस्ट क्रॉस झालो. तर तिथे आपले 240 रुपीज टोल चार्जेस होते ते. तर मित्रांनो इथे आपला घाट संपतोय. मित्रांनो सनराइज बघा, अशा प्रकारे तुम्हाला किती मस्त सुंदर आपल्याला व्ह्यू भेटतोय. असे सूर्यदेव आपले ढगांच्या मध्ये लपलेले आहेत, किती मस्त वाटतंय बघायला. काय क्लायमेट आहे.
मुंबई बेंगलोर हायवे राईट, त्याला आहेत. किती मस्त हायवे. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत बावधनमध्ये. मुळशी पॅटर्न मित्रांनो, मुळशी पॅटर्न. काय व्ह्यू आहे मित्रांनो, बघूच शकता तुम्ही. तर इथे हे समोर आहे न्यू कात्रज टनल. पूर्ण 1.5 किलोमीटरचा टनल आहे. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत खेड शिवापूरला आणि आता आपल्यासमोर हा आहे खेड शिवापूरचा टोल प्लाझा. तर इथे आपण 115 रुपीज पे केले. तर मित्रांनो इथे सातारा हायवेला आपल्याला CNG फ्यूल स्टेशन लागलं होतं, तर आपण इथे CNG रिफ्यूल करायला थांबलो. तर मित्रांनो आता फक्त महाबळेश्वर 60 किलोमीटर बाकी आहे आपला. मस्त आता समोर आपण जो व्ह्यू बघताय, हा डोंगर बघा. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहित, पण त्या डोंगरांमध्ये छोट्या छोट्या गाड्या जाताना पण दिसत आहेत मला. मस्त असा व्ह्यू आहे बघा. आणि इथे कदाचित महाबळेश्वरला पाऊस असू शकतो, कारण थोडं थोडं थेंबे थेंबे इथे पाऊस चालू झालेला आहे. जायचं का मिसळवाले? हे बघा मित्रांनो, आता आपण इथे मिसळ खायचा विचार करतोय, बघूयात. तर मित्रांनो इथे आपण आता हायवेला थांबलोय थोडं मिसळ वगैरे खायला. तर आता सध्या इथे गाडी पार्क केली आपण आणि आपण आता इथे पुढे चाललोय मिसळ खायला. हे बघू शकतो इथे ऑस्करवाडी मिसळ हे स्पॉटचं नाव आहे. बघून आलो, मस्त मिसळ आहे. तर चला आपण आत जाऊयात. इथे बघू शकता असा हा मेनू आहे. आपण आता यांची स्पेशल ऑस्करवाडी मिसळ करू, साधी मिसळ आणि पुरी भाजी पण ट्राय करू आणि कांदा भजी चालेल. तर आता आपण ऑर्डर करू. तर मित्रांनो इथे सध्या आपण ऑर्डर दिलेली आहे. येईपर्यंत थोडं वाट बघूया. मस्त भूक लागली. आता 8:30 वाजले असतील ना, 8:30 पावणे. एकदम जोराची भूक लागली. खूपच लवकर मस्त मस्त सुगंध येतो मिसळचा. ही बघा, ही आपली स्पेशल मिसळ थाली आलेली आहे आणि ही साधी मिसळ. साधीमध्ये फरसाण वगैरे येतं, त्याच्यात बुंदी येते आणि रस्सा येतो. साधीमध्ये काय फरसाण येते, कांदा लिंबू याच्यामध्ये छास आहे. बाकी हे सगळं मिसळमध्ये बघू शकता काय काय. तर मित्रांनो इथे पुरी भाजी सुद्धा आलेली आहे. मस्त टेम्पटिंग दिसतंय. मिसळचा रस्सा भरपूर दिलेला आहे. स्पेशल मिसळ तुम्हाला 120 रुपीज थाली आहे आणि साधी मिसळ 80 रुपीज आहे. पुरी भाजी 60 रुपीज. अजून एक आपली डिश यायची आहे, कांदा भाजी मागवली आपण. आपली कांदा भाजी पण आली आहे एकदम गरमागरम. मित्रांनो मस्त आपण इथे आता रस्सा टाकतोय. हे आपले इथे हॉटेलचे ओनर आहेत, तर हे थोडक्यात स्पॉटबद्दल माहिती सांगतील आपल्याला. ऑस्करवाडी मिसळ खंडाळा येत आहे, जुना टोल नाका, पुणे बेंगलोर हवे, खंबाटकी घाटाच्या आधी. आपण इथे महाबळेश्वरला जाताना आपल्याला स्पॉट लागलेलं. ही मस्त मिसळ होती तुमची आणि बाकी सगळ्या गोष्टी मस्त होत्या.
चांगला एक्सपिरियन्स. तर मित्रांनो इथे आपला आता नाश्ता झालेला आहे. वाजलेले आहेत 9:35 आणि आता आपण जस्ट आपलं आता 57 किलोमीटरचं ड्राईव्ह बाकी आहे महाबळेश्वरमध्ये. तर आता आपण निघतोय. तर चला. मित्रांनो बघू शकता हा वाईचा घाट आहे आणि डोंगर रांगा बघा फक्त किती सुंदर आहेत. विंडमिल्स बघा गाइस, विंडमिल पवन चक्की. साईबाबांची अशी भली मोठी मूर्ती आहे, किती सुंदर आहे. मित्रांनो आपण आता मॅप्रोचा बोर्ड बघू शकता इथे. म्हणजे महाबळेश्वर पासून जस्ट आपण 40 किलोमीटरवर आहोत. 40 ते 44 किलोमीटर गाईस. आता इथून आपल्याला राईड घ्यायचंय. तर मित्रांनो हे बघा आपण आता वाईमध्ये आहेत. आपण वाईचा घाट सोडून आता वाई गावात पोहोचलो. इकडे आता वाईचं जे गणपती मंदिर आहे इकडे जायचा प्लॅन आहे. ₹30. तर मित्रांनो आपण आता इथे आलेलो आहोत वाईच्या गणेश मंदिरात आणि इथे आता आपण गाडी पार्क केली. तर पार्किंगला इथे 30 रुपीज चार्जेस होते. मग आता इथे आपण मंदिरात दर्शनाला चाललोय. तर चला आता जाऊयात. तर मित्रांनो बघू शकता इथे किती सुंदर अशी जागा आहे. हे इथे शंकराचं मंदिर आहे वाटतं. इथे बघू शकता मित्रांनो मारुतीचं मंदिर आहे असं छोटं. मित्रांनो इथे बघू शकता हे नदीचं पात्र आहे वाटतं आणि एक कृष्णा नदीचंच पात्र आहे मला तरी वाटतं. कारण इथे जवळजवळ भरपूर सारी मंदिरं या कृष्णा नदीतच इथेच आहेत आसपास.
तर मित्रांनो, वाईमध्ये फक्त हे गणेश मंदिरच नाही तर अजून खूप सारे मंदिरं आहेत. ॲक्च्युली वाईला आधीपासूनच एक टेम्पल सिटी म्हणून असं म्हणलं गेलंय, कारण वाईमध्ये खूप भरपूर असे मंदिरं आहेत. तर मित्रांनो, आता 11 वाजलेले आहेत आणि आता इथे आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. तर आपण आता पाचगणी इथून आता नेक्स्ट पाचगणी लागेल आणि मग तिथून महाबळेश्वर. तर आता पहिले आपण पाचगणीला जाणार आहोत आणि मग तिथून महाबळेश्वर. कसे आहेत पेढे? काय कंदी पेढा आहे. कंदी पेढा आहे कितीला पाऊस आणि सातारी कंदी पेढा 150 डबल वाजलेला आणि कमी सातारी कंदी. हा कडक भाजलेला आहे, म्हणजे साखर कमी असते. दोन्ही पेटला चांगले आहेत. गोड आवडत असलं तर कमी गोड वाला कमी गोड आवडत. तर मित्रांनो, आता इथे आपण कंदी पेढा घेतलेला आहे. तर आता आपण इथून निघतोय. मित्रांनो, आता हा घाट पंचगणीचे आणि वाईच्या मध्ये लागतो. महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट असं बोलतात. तर मित्रांनो, हे बघा, राईट साईडला इकडे आपल्याला पॅराग्लायडिंग बघायला मिळते. पाचगणीच्या प्लॅटू वरून इथे पॅराग्लायडिंग आहे. गाईस, पॅराग्लायडिंग बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे पाचगणीमध्ये एंटर करायच्या आधी आपल्याकडे 150 रुपीज एंट्री फी घेतलेली आहे. कार आणि 4 पर्सन्स इन्क्लुडेड. मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे सिडनी पॉईंटला. पंचगणीच्या आधीच आहे इथे सिडनी पॉईंट. तर आपल्या इथे रस्त्यात लागलंच आहे, तर आपण हा स्पॉट कव्हर करून घेऊ. तर इथे बघू शकता सिडनी पॉईंटची एंट्री आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो इथे सिडनी पॉईंटला. तर आपण इथे आता गाडी पार्क केलेली आहे आणि इथे तुम्ही माझ्या मागे हा व्ह्यू बघू शकता. किती मस्त व्ह्यू आहे. मी अजून काही तुम्हाला शॉर्ट्स टाकतो. चला, आपण आता पुढे इकडे एक्सप्लोअर करूयात अजून. मित्रांनो, हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा इकडे डॅम आहे. कुठला? धोम डॅम. आपण इथे आपली कार पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललोय पुढे सिडनी पॉइंट बघायला. तर चला. वाव मित्रांनो, हे बघा. तर मित्रांनो, असा वुडन ब्रिज आहे. मित्रांनो, हा जो पॉइंट आहे, हा इथे पॅराग्लायडिंग आहे.
मगाशी आपण तिथूनच आलो, जी पॅराग्लायडिंग बघितली ती त्याच पॉईंटनी होते. किती मस्त वातावरण गाईज इकडे. मित्रांनो खूप सुंदर वातावरण आहे इकडे, खूप मस्त. म्हणजे ऊन असूनही गरम नाही होते. हा बघा इथे खालतीच रोड आहे, ज्या रोडने आपण आलो होते. ही बघा ही गाडी गेली जस्ट. मस्त आहे, मस्त वातावरण आहे. सगळे प्लॅट्यूज आहेत, सगळे प्लॅट्यूज आहेत. महाबळेश्वर म्हणजे हे सगळे प्लॅट्यूज आहेत. इथं पंचगणी बोललं म्हणजे 5 डोंगरांमध्ये बसलेलं असं पूर्ण एरिया आहे तो, म्हणून त्याला पंचगणी बोललं जातं. टेलिस्कोपमधून कसं आहे, इथून तुम्हाला शूटिंग प्लेसेस दाखवते या ठिकाणी. जसं चेन्नई एक्सप्रेस पिक्चरची शूटिंग झालेली आहे, दबंग पिक्चरची झालेली आहे, स्वदेश पिक्चरची झालेली आहे. प्लस तुम्हाला येथून कमळगड पण दाखवतो. कमळगडाचं एक छोटंसं मंदिर आहे, तेही सुद्धा दाखवतो. डोंगरामध्ये एक एलिफंट बेबी शेप झालेला आहे तयार, तो एक दाखवतो. प्लस एक नदीचा एक सीन दाखवतो, ते बाजीराव पिक्चरची एक लास्टला शूटिंग घेतली. आणि या ठिकाणी तारेजमी पिक्चरमधलं एक स्कूल दाखवतो. आणि आमिर खानचे राजा इंद्रजित पिक्चरमधलं एक स्पॉट दाखवतो. अच्छा, हे सगळे शूटिंग प्लेसेस दाखवल्यानंतर हे पूर्णपणे पाचगणी महाबळेश्वर डिटेलमध्ये माहिती देते. ह्याची काय कॉस्ट असते? जसं की एकाला 30 रुपये आहे. आणि ह्याच्यात तुमची टेलिस्कोपची रेंज किती? रेंज 700. ओके, 700 फोकल लेन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनेट पण बघू शकता. ज्युपिटर, सॅटर्न, व्हीनस, मार्स, मून, सिरियस स्टार हे सगळे प्लॅनेट तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये बघता येईल. तुमचं नाव? अमर. तर मित्रांनो नक्कीच इथे सिडनी पॉईंटला आल्या इथे टेलिस्कोप आणि स्पॉट्स बघायला नक्की इथे व्हिजिट द्या. अमर सर इथे असतील. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत टेबल लँड पॉईंटला. आपण आता हा सिडनी पॉईंट कव्हर केला, नेक्स्ट आपण टेबल लँडला जातोय. तर आपण परत महाबळेश्वर कडे जाणारा रस्ता पकडलेला आहे. सर आहे बघा. गाडी जाते ना, पण गाडी इथे इथे वर कुठे काय? इथे वर गाडीने फिरता येतं ना. काय म्हणलं? गाडीने 2-3 पॉईंट फिरता येतं ना. नाही ना, गाडी जातच नाही वर. ही पार्किंग वरचं पार्किंग आहे, मागा पार्किंग. तुम्हाला इथे करायचं इथे करा, इथे करायचं करा, वर करायचं वर करा. तुमच्या हिशोबाने वर करून वरून जायचं का? हा, वरून जाऊ. वरून जायचं नाही म्हणजे इथे केलं इकडे तरी घोडे वगैरे इकडे असतात त्या साईडला फिरायला. मी तुम्हाला म्हणले इथे घोडे शूटिंग आहे नाही काढायचं असेल ना, आमची जी गाडी असते ना तुमच्यावर घोड्यावर 4 लोक असतात, प्रत्येक घोड्यावर एक माणूस. ते सगळी माहिती देताना तुम्ही शूटिंग काढू शकता पूर्ण पॉईंटची. आशिया खंडाचा बघा 2 नंबरचा पठार आहे. त्या पाचगणी गावामध्ये बघा वेगवेगळे असे 5 टेबल आहेत. त्यामुळे पाचगणी टेबल नावाचं पठार आहे. चाललेला सर्वात मोठा 10.5 किलोमीटरचा बघा पठार आहे. समोर समोर तो बघा 2nd नंबरचा आहे, तो 2 नंबरला येतो. तुम्ही राईट साईडला बघा
जेव्हा झालं बघा 3 नंबरला बंगलोरच्या वरती 4 नंबर आणि पाठीमागची गोडागाडी 5 नंबर. असे 5 टेबल असल्या कारण टेबल आणि अंगण असले पाहिजे पंचगणी. अंगणाला बघा संपूर्ण मराठी बोललं जातं त्यामुळं पाचगणी टेबल नावाचं पडलेलं आहे. पाचगिरी म्हणलं तर शैक्षणिक केंद्र पाचगिरीमध्ये 45 इंग्लिश मिडियम स्कूल आहे. त्याच्यामध्ये टेबल अँड वरती आता सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल पाहिलंय का? त्याच्यामध्ये काजल खन्ना, जुना तामा जे फिल्मी ऍक्टर आहे त्या शाळेमध्ये शिकून गेलेले. पावसाळ्यात प्लेटचा हा फिरायला आलाच ना तुम्ही त्याच्यावरती 5 कलरमध्ये फ्लावर येतात. मिकी माऊस फ्लावर. संपूर्ण प्लॅटो हा गिरणारा असतो, पाहण्यासारखा असतो. 90% शूटिंगवर असं चालतं. पावसाळ्यामध्ये हा खरंच बघण्यासारखा असतो बघा. माहिती का 3-4 घोडे थांबले जात इथं आणि मी पैसे घ्यायच्या नादात मी घोडा सोडला मोकळा. घोड्यावर परत बसलो मी. परत घोड्यानं मला पाडल्या खालची आणि नंतर डायरेक्ट घोड्यानं परत जोरात मारली मला. नाही तुमचा पण घोडा होतं तिथं. तो पण घोडा होता, दुसरा पण घोडा होता आणि 3 घोडे होते तिथं. मी पहिल्या घोड्यावर बसलो होतो तिथून उतरलो पैसे घ्यायचे ना मी परत घोड्यानं पाडलं मला खालची. मी परत थांबलो आहे असा आणि ती घोड्याने टाप टाकली मागं त्याच्या पैसे ते साहेब मागे गेलं ना त्याच्या पैसे घ्यायचे ना मी अख्खं लफडं झालं. देखो सर मैं आपको आप जो महाभारत देखे ना सर पुरानी वाली जो महाभारत में जो 5 पांडव 5 भाई थे ना सर जिनका वनवास हुआ तो सर 12 साल का 1 साल का हुआ तो सर अज्ञातवास जो अलग अलग वेश बना के सर वो लोग पूरे भारत में छुप रहे थे. इधर भी वो लोग छुपने के लिए आए थे सर. ये जो आगे दिख रहा है ना पत्थर इसके बीचों बीच में सर ये 5 पांडव का है पैरों का निशान है. जो बोला जाए तो सर हजारों साल भी ये पुराना है. जो इधर के लोग हमको बताते हैं ना सर वही आपको हम लोग रिपीट करके बताते हैं सर. अभी मानना न मानना सर अपने ऊपर रहता है. और यहाँ पर क्या है सर की दशहरा और दिवाली के दिन पे आएंगे ना सर इधर 5 गांव के लोग सर आके पूजा करते हैं. महाभारतामध्ये 5 भाऊ 5 पांडव होते बघा आणि 100 कौरव. कौरव आणि पांडव या दोघांमध्ये जुगार खेळायला गेला होता. हारेल त्याला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा गुप्ता घेतात अशी शिक्षा सुनली होती बघा. त्यांच्या 5 पांडवांचे पार्टीचे आहेत. आणि सेम कॉपी मला नाशिक, पंचवटी, गुजरात, पंचमढी, MP, सौराष्ट्र आणि पाचगणी तुम्हाला इथं बघायला मिळते. इथे एक मंदिर बांधलं होतं पण गव्हर्नमेंटनं अलाउड नाही दिलं. त्यासाठी हे जो पूर्ण प्लेस आहे हा पूर्ण टुरिस्ट प्लेस आहे बघा. इथं मंदिर झालं तर उद्या हारवाला येणार, फुलवाला येणार, नारळवाला येणार. तो जागेचा डेव्हलप बोलतो तो पूर्ण होणार आहे त्यामुळे तर गव्हर्नमेंटनं अलाउड नाही दिला बघा सर. समोरच्या ह्याच्यावर मध्ये दरी आहे का? हा साहेब मध्ये दरी आहे बघा. 100 ते 150 फुटाचा गॅप आहे. तिकडे जायला हे नसेल ना तो पठार असाच आहे. आपल्या पाचगणी गावामध्ये वेगवेगळे 5 टेबल आहेत त्यामुळे 5 टेबल आहेत. समोर झाड दिसते बघा तुम्हाला झाड ते आपल्या पूर्ण पठारावरती एकच आला आहे त्यामुळे 1 ट्री पॉईंट राजा हिंदुस्थानी पाहिजे तुम्ही त्यामुळे सॉंग झाले बघा पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ सॉंग झालेले बघा सर. धमाल मुळे पाहिजे धमाल बघा 4 लोकांना फसवती लटकवतो ना आपल्या पूर्ण आहे बघा तिकडचा. समोरची तुम्हाला डोंगर दिसत ना सह्याद्री पर्वत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण मार्ग आपल्या घराफारांमध्ये गेले आहे. आपल्या महाबळेश्वर 60 आणि कोल्हापूरला येत होतो बघा. महाराष्ट्रामध्ये जो पहिला पाऊस पडला होता ना आपल्या पर्वतावर पडला होता. प्रतापगड पण इकडेच आहे ना. त्याच्यामुळे इथून 55 किलोमीटर खाली. देखो सर मैं जानकारी बता रहा हूँ वो नीचे वाला जो दिखा ना सर प्लेन वाला पठार वो सामने वहाँ से लोग क्या है सर पैराग्लाइडिंग करते हैं सर. जो लोग हवा में उड़ते हैं आपने वो वेलकम मूवी देखी क्या? अक्षय कुमार, नाना पाटेकर और कटरीना कैफ. उसमें देखो लकड़ी का बनाया रहता है ना घर गिरता है मुख्य वाली उसी पहाड़ी के ऊपर ही सेट लगाया था पूरा. और जो राजा हिंदुस्तानी में दिखाता है ना पागल फिर तुम्हाला सगळं माहिती सांगितले बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण बारबस पण आपल्या दरात फॉरेनमध्ये गेलं आहे बघा. आपल्या महाबळेश्वर स्टार्ट आणि कोल्हापूरला येणार होतं बघा. महाराष्ट्रामध्ये पहिला पाऊस पडला तो आपल्या पर्वत अंगावरती पडला होता बघा. तर तुम्हाला वाईट शब्द प्लॅट दिसते बघा समोर पॅराग्लायडिंग पॉईंट पॅराग्लायडिंग वेलकम वेलकम. नाना पाटेकर, अक्षय कुमार जे लाकडीगडच्या खाईमध्ये पडतं ना आपल्या पॅराग्लायडिंग पॉईंटची शूटिंग आहे. तर तुम्ही धमाल मूवी पाहिजे धमाल मूवी मध्ये बघा छोट्या झाडामध्ये
शकतो. दांडे गार्डन बघू शकतो. तो पण मोठे झालेला आहे बघा. आता हे खालच्या गावामध्ये दांडेकर गाव राजस्थानी मूळमध्ये पालनकेत दाखवतो. आपली पालनकेत मला हिमाचल मसरूमची पण फिल्म झालं कारण त्याला फिल्म नाम पालनकेत दिलं आहे बघा साहेब. तर त्या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पण ही जे पूर्ण झाडे आहेत ते पूर्ण काळ्या जांबाची झाडे आहेत साहेब. दिसते ना खाली तुम्हाला हे काळ्या जांबाची झाडे आहेत. 12 महिने तुम्ही कधी पण वर्ष त्यांचे बाजू हिरवी असते त्यामुळे त्या ग्रीन व्हॅल्युबल होतो. डायबिटीज जमा अस्थमा शुगर शरीरासाठी पौष्टिक आहे बी त्याची पावडर मला तुम्हाला मॅप्रो गार्डन मनामा महाराज इथं मिळून जाते बघा. पाणी काय 12 महिने असतं इकडे? 12 महिने साहेब पाणी असते. आर्टिफिशियल काय साहेब म्हणजे खोदून खोदून पहिले प्राचीन काली नाही पूर्वज लोक ना पूर्वज लोक त्यांच्या काली नाही बघा. घोडा माझ्या हातानं काय अख्ख्या अंगावर बघा ते पडलो मी घोड्यानं ओढलं खाली. घोड्याने डायरेक्ट मस्ती केली आणि डायरेक्ट त्या घोड्यावर खुशी गेला. त्या घोड्याला या घोड्याला पकडायला गेलो मी त्या घोड्याला हाकला गेलो ह्यानं डायरेक्ट माझ्यावर लाथा उचलली. लई जोरात लागली असं वाटतं की हाड मोडले मला असं जर वाटतं. खवक असल्याच्या कारण समोर काही दिसत नाही त्यासाठी आपले पिलर लावलेले आहेत बघा. बरोबर गवत वगैरे वाढत असेल पावसाळ्यामध्ये काय असतं आणि म्हणून कसं इथं पूर्ण दगड आहे ना त्यामुळे इथं ते पिलर लावलेले आहेत.